आजोबा तुम्ही आलात का हो. मी तुमची इथं वाट बघत होतो. का रे तुला काही खाऊ हवा होता का? अजिबात नको बाबा, आत्ताच खाल्लंय त्याने. बर. अगं आई, मी काय आजोबांकडनं खाऊ वगैरे मागायचं नसतं बघा. मग माझी वाट का बघत होता? आजोबा मला ना तुम्हाला एक विचारायचं असतं बघा. विचार की. मगाशी तुम्हाला तो माणूस भेटला होता बघा. हा तो हे कारवाला. तुमची आणि त्यांची ओळख असते का हो? तो कारवाला? हा हा हा, म्हणजे कामानिमित्त एकदा भेटला होता, ओळख झाली होती थोडी, पण काही खास ओळख नाही. का काय झालं? आजोबा तो माणूस नाही का चांगलाच नसतो बघा अजिबात. त्या दिवशी तो जात होता त्याने मुद्दामून फास्ट मध्ये गाडी घेतली आणि माझ्या अंगावर चिक्कल उडवून माझे कपडे घाण केले असते त्यांनी. मला साधे एक सॉरी पण बोलला नाही तो. एक मिनिट अबीर, तो माणूस सावली, एक मिनिट. ए वांग्या, मी काही फाईल आणल्या आहेत, त्या किती आहेत त्या सगळ्या मोज आणि मला येऊन सांग. जा पटकन, जा जा. ओके आजोबा, मी लगेच तुमचं काम करून वापस येतो. बाबा, अबीर ज्या माणसाबद्दल बोलत होता तो राजकुमार, राजकुमार बद्दल बोलत होता तो. नाही तर काय करशील? काय करशील तू? राजकुमार, इथे थांबलायस तू? अरे मी गावभर शोधून झालं यार तुला. राजकुमार, तुझं काय चाललंय नक्की? नीट जेवला नाहीयेस, मला दिवसभरात एक पण फोन नव्हता केलास आणि आता आता असा भूतासारखा इथे बाहेर एकटा येऊन थांबलायस. काय कसला विचार करतोयस तू असा? असंच 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 तू इथे असा कधीच नाही येऊन उभं राहणार, कळलं? नक्कीच काहीतरी झालंय बघ. तुला कोणी काय बोललंय का? दाढ दुखते, हात दुखतोय, काही कोणी काय बोललंय का? प्लीज मला आज जगन्नाथ भेटला होता. मी प्रश्न काय विचारला मला जगन्नाथ कोण आहे हा? जनी, सावलीला मुलगी मानलाय तो जगन्नाथ. त्यामुळे मला ते गोडाऊन ते बघता नाही आलं, जागेचं फायनल नाही करता आलं मला. बाप रे, हे सिरियस आहे? तू कर मस्करी, पण 8 वर्षानंतर जगन्नाथ माझ्या समोर येणं हा काही योगायोग नसू शकतो. आज पुन्हा तो तेच बोलला जे 8 वर्षापूर्वी मला त्यांनी सांगितलेलं. त्यातली एकही गोष्ट तो विसरलेला नाहीये. तो त्यावेळेस पण म्हणालेला, राजकुमार तुझा सर्वनाश होईल आणि त्याचं कारण असेल सावलीचं मूल. आज पण तो तेच म्हणाला, राजकुमार तुझा सर्वनाश जवळ आलाय. काही बदललं नाहीये. असं कसं होऊ शकतं? सॉरी, पण हे बघ, तू एवढा घाबरडा कधीपासून झालास रे? हा, अरे तू किती घाबरतोयस? तू विसरलायस का? तू स्वतः राजकुमार मेंदळेस, डेंजर राजकुमार मेंदळे. आणि काय त्याचं बोलणं एवढं मनावर घेतोयस? वेडायस का? तो काय ज्योतिषी वगैरे का? ते सोडून विषय. हो, ज्योतिषीच आहे मोनिका. बाबा, मला खूप भीती वाटते. राजकुमार सर समोर आलेत, त्यांना कळलं तर नसेल ना की अबीर माझा मुलगा आहे? तू शांत हो आधी, शांत. त्याला अजिबात संशय आलेला नाहीये, कारण अबीरशी माझं काय नातं हेही मी त्याला काही तिथे बोललेलो नाही आणि योगायोगाने अबीरनेही काही सांगितलं नाही की त्याचं माझ्याशी काय नातं आहे. तेव्हा निवांत राहा. पण असं किती दिवस चालू राहणार आहे बाबा? नशीब पण बघा ना कसं आहे. ज्या माणसांपासून मी इतकी वर्ष दूर पळत राहिले, तीच माणसं तर माझ्या गुरुकुल पर्यंत पोहोचली आहेत. मला तुला हेच सांगायचंय. मला स्पष्ट दिसतंय की तुझी दोन्ही आयुष्य एकमेकांसमोर उभी टाकली आहेत. म्हणजे आतापर्यंत तू लपत होतीस,
पण आता तुला जास्त सावध राहावं लागेल. इतकी वर्ष मी सावधच होते बाबा, आणि इथे येण्यापूर्वी मला ही कल्पना होती की ह्या सगळ्या गोष्टी माझ्या समोर येणारच आहेत, पण इतक्या लवकर आणि अशा प्रकारे असं वाटलं नव्हतं. आतापर्यंत लेकरा तू एकटी लढत होतीस, पण आता विसरायचं नाही. तुझा हा बाप जिवंत आहे आणि खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे. हो बाबा, पण प्रश्न फक्त अबीरचा नाहीये. मला वेगळीच शंका येते. कसली? ते राजकुमार सर इथे का आले असतील? म्हणजे त्यांना आपल्या गुरुकुलची जागा तर नको असेल ना? राजकुमारचा डोळा त्या गुरुकुलच्या जागेवर असेल तर माझ्या सावलीला तो पूर्णपणे उद्ध्वस्त करेल. पण तीच जागा जर अधिकृतपणे मी अबीरच्या नावावर केली तर राजकुमार अबीरला काही करू शकणार नाही. ज्योतिषीच आहे तो. पण हे बघ राजकुमार, असेल तो ज्योतिषी, पण हे बघ, ज्योतिषाने सांगितलेलं प्रत्येक भविष्य एव्हरी टाइम खरंच होतं असं काही नसतं. अरे त्यांनी केलेली भविष्यवाणी आतापर्यंत खोटी ठरलेली नाहीये मोनिका. राजकुमार, त्याचं म्हणणं एव्हरी टाइम जर खरं होत असतं ना, तर मग तो त्याच्या मुलीचं आयुष्य पण घडवू शकला असता, वाचवू शकला असता. काय झालं? हे बघ, मला असं वाटतंय तुमची जुनी रायव्हलरी आहे, तू म्हणालास ना, दुश्मनी आहे ना, त्यामुळे तो तुला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय. आणि बघ, लुक एट यू, त्याचा प्लॅन सक्सेसफुल होतोय. तू त्याच्या जाळ्यात अडकतोयस. राजकुमार, खूप विचार करू नकोस. असंच कोणी कोणाचे सर्वनाश वगैरे नाही करू शकत. भविष्यवाणी आतापर्यंत तंतोतंत खरी ठरली. त्यांनी सांगितलं होतं अमृताचं मूळ ह्या घराचा वारस होऊ शकत नाही. या घराला वारस फक्त आणि फक्त सावली देऊ शकते. आणि आज तो बोलताना खूप वेगळा होता. पूर्वीचा जगन्नाथ नव्हता. ऐक ना, मला हे सगळं स्टुपिड वाटतंय. खूप कळतंय का तुला? आय रिपीट अगेन, कोणीच कोणाचा सर्वनाश असंच येऊन करू शकत नाही. आणि तू कोण आहेस हे ओळख. तू राजकुमार मेहेंदळे आहेस. तुझं कोणी काही वाकडं करू शकणार नाहीये. तू खूप ओव्हर थिंक करतोयस, ते करू नकोस. ऐक माझं, ऐक. तू ना घरात चल, शांत बस, पाणी पी आणि जरा आराम कर छान. म्हणजे उद्या बघ तुला एकदम फ्रेश वाटेल. हे फालतू विचार सोडून दे रे. मला तर खूप झोप आली. मी पुढे जाते. ओव्हर थिंक करू नकोस प्लीज. लवकर ये. मी ओव्हर थिंक नाही करत आहे मोनिका. 8 वर्षानंतर जगन्नाथ मला पुन्हा दिसला. 8 वर्षानंतर सुद्धा काहीही विसरला नव्हता. तो मला पुन्हा तेच म्हणाला की राजकुमार, तुझा सर्वनाश होणार लवकरात लवकर. तोही सावलीच्या मुलामुळे. हा सगळा योगायोग नाहीये.